नीट पेपर फुटी प्रकरणी दिल्लीमध्ये आंदोलन सुरू झालंय। एनटीएच्या मुख्यालयासमोर अभाविपनं आंदोलन सुरू केलंय। अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे आता कार्यकर्ते हे एनटीएच्या मुख्यालयासमोर जमलेत आणि त्यांच्या वतीनं आंदोलन केलं जात आहे। नीटचा पेपर फुटला, मात्र परीक्षा आधीच झाली होती, परीक्षा रद्द करण्यात आली आणि त्यानंतर आता सगळ्यांमध्येच आक्रोश आहे। मैं ये कहना चाहता हूँ कि स्टूडेंट्स के साथ साथ उनके माता पिता भी अपना जीवन भर की कमाई एक स्टूडेंट के ऊपर लगा देते हैं कि जिससे वो अपना नीट का पेपर क्लियर कर पाए। सिर्फ 5 ही मिनट में पेपर लीक होता है और 5 साल का संघर्ष अन्य स्टूडेंट्स का खत्म हो जाना था। हमारी सबसे बड़ी मांग है कि जो इसके पीछे चेन है, चाहे वो चलता फिरता रोड पे आदमी हो, चाहे वो एनटीए के दफ्तर में आदमी हो, उसको गिरफ्तार करे और उनके नाम लोगों के सामने आए, उनका पता सारे दुनिया को पता चले, साथ या स्टूडेंट्स को पता चले। कार्यालयाबाहेर अभाविपचे कार्यकर्ते आक्रमक झालेत। बॅरिकेड्सवर चढून आत शिरण्याचा प्रयत्न करत आहेत। पोलिसांनाही त्यांना अडवणं कठीण जातंय। धक्काबुक्की तिथे होताना आपल्याला दिसते। एनटीएच्या मुख्यालयासमोर अभाविपचं आंदोलन सुरू आहे। नीट परीक्षेचा पेपर लीक झाला, हे प्रकरण तापलं, परीक्षा रद्द करावी लागली, पुन्हा फेर परीक्षा घ्यावी लागणार आहे। पेपर लीक माफियांचे सध्या चौकशी करून त्यांचे धागेदोरे शोधण्याचं काम केलं जात आहे। पण हे जे सगळे विद्यार्थी आहेत जे गेले अनेक वर्षांपासून या परीक्षेची तयारी करतात, त्यांची मेहनत मात्र कुठेतरी वाया जाते, अशी या सगळ्या अभाविपची कार्यकर्त्यांची भावना आहे। आणि तोच आक्रोश सध्या एनटीएच्या मुख्यालयासमोर दिसतोय। बॅरिकेड्सवर चढून एनटीएच्या कार्यालयाच्या शिरण्याचा या अभाविपच्या कार्यकर्त्यांचा प्रयत्न। अब तो ये स्पष्ट है कि एनटीए भ्रष्ट है, अशी बॅनरबाजी करत तिथले अभाविपचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत। जेव्हा प्रकरण समोर आलं, परीक्षा रद्द करावी लागली, त्यानंतर देखील एनएसयूआयच्या कार्यकर्त्यांनीही असंच आंदोलन केलं होतं। कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झालेत। एनटीएच्या मुख्यालयासमोर अभाविपकडून जोरदार निदर्शनं केली जातात। बॅरिकेड्सवर चढून कार्यालयात शिरण्याचा हा प्रयत्न, मात्र पोलिसांकडून त्यांना अडवलं जातंय। एनटीएच्या मुख्यालयासमोर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं हे आंदोलन सुरू झालंय। नीटचा पेपर फुटला, मात्र 3 मेलाची परीक्षा पार पडली, ती परीक्षाच त्यानंतर रद्द करावी लागली आणि त्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये उसळलेला हा रोष तोच आता रस्त्यावर दिसतोय। एनटीएच्या मुख्यालयासमोर अभाविपचं आंदोलन सुरू आहे। पोलिसांमध्ये आणि अभाविपच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची आणि धक्काबुक्की देखील होतीये। हे आंदोलन आता थोडं चिघळण्याच्या वाटेवर चाललंय, मात्र पोलिसांकडून परिस्थिती हाताळण्याचे सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत। अधिकचे अपडेट घेऊया आपले प्रतिनिधी शिवाजी काळे यांच्याकडून। शिवाजी, देशभरातील सर्वच पक्षाच्या संघटना ज्या आहेत त्या एनटीएच्या विरोधात आणि पेपर फुटीच्या विरोधामध्ये आंदोलन करताना पाहायला मिळत आहेत। काल आपण पाहिल्याचं एनएसयूआयने म्हणजे काँग्रेसने आंदोलन केलं होतं आणि आता एबीव्हीपी म्हणजे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांकडनं राष्ट्रीय परीक्षा एजन्सीच्या बाहेर मुख्यालयाबाहेर निदर्शनं केली जात आहे। नीट ही परीक्षा जी आहे ती योग्य पद्धतीने घेतली गेली नाहीये आणि एनटीए याचं कंडक्शन करत होती। या अगोदर 2024ला देखील पेपर फुटला होता, त्यावेळेस नक्की काय झालं, त्याचा काय पुढे तपास झाला आणि त्याच्यानंतर आता 2026ला पेपर फुटतो आणि या सगळ्यांचा मनस्ताप विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांना सहन करावा लागतो। आज जर याच्या संदर्भात पाहिलं गेलं तर अनेक लोकांना अटक होत आहे, मात्र नक्की हा पेपर कशा पद्धतीने फुटला, कोणी हा पेपर फोडला, कारण पेपर ज्या ठिकाणीवरून सेट होतो त्या ठिकाणी अत्यंत उच्च पदस्थ अधिकारी, उच्च पदस्थ लोक
या ठिकाणी असतात आणि हा पेपर नक्की कोणाच्या सांगण्यावरून कोणासाठी फोडण्यात आला याच्यामध्ये काही राजकीय कनेक्शन आहे का, सरकारी अधिकारी कोण कोण आहेत, आतापर्यंत जी अटक होत आहे ती पेपर ज्यांच्यापर्यंत पोहोचला त्यांना होत आहे, मात्र प्रत्यक्षात ज्या सेंटर मधून ज्याने कोणी पेपर लिहिला किंवा ज्याने कोणी पेपर हा लीक केला त्यापैकी काही अधिकाऱ्यांना अटक झाली आहे का किंवा त्यांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे का, त्याची चौकशी करण्यात आलेली आहे का, हे सगळे मुद्दे या निमित्ताने पाहायला मिळतात. 22 ते बरोबर आहे 23 शिवाजी. प्रकरणाचा जो तपास आहे तो वेगानं सुरू झालाय, सीबीआयकडे हे प्रकरण गेलंय, त्या निमित्तानं चौकशी सुरुवात झाली आहे, पण विद्यार्थ्यांमधला हा रोष मात्र कमी होत नाहीये. धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर अपडेटसाठी.